महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आरोग्य यंत्रणेसाठी मोठी चिंता बनलं आहे। मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात स्तनाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांमध्ये 68% वाढ झाल्याचं समोर आलंय। पण यामागची कारणं काय आहेत आणि रुग्णांची नेमकी आकडेवारी किती आहे, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे। याचं धक्कादायक वास्तव मुंबईतल्या कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आलंय। मुंबईत 2023 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे 828 रुग्ण होते। 2024 मध्ये हा आकडा 1189 वर गेला, तर 2025 मध्ये 1393 महिलांवर उपचार करण्यात आले। म्हणजेच 3 वर्षात रुग्णसंख्येत 68% वाढ झाली आहे। मुंबईत महिलांच्या आरोग्याविषयी धोक्याची घंटा वाजवणारी धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। मुंबई शहरात जर आपण पाहिलं तर गेल्या 3 वर्षात स्तनाच्या कर्करोगाची आकडेवारी पाहता 68% वाढ झालेली पाहायला मिळते। स्तनाच्या कर्करोगाची वाढती संख्या आणि वेळेत निदान न झाल्यामुळे ही आकडेवारी अधोरेखित करत आहे। विशेष म्हणजे महिलांनी घाबरून न जाता स्वस्तन तपासणी करणे किंवा काही लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच या गंभीर आजाराचं महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं। 2025 मध्ये अंडाशयाच्या कर्करोगासाठी 172, गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी 81, डोके आणि मानेच्या कर्करोगासाठी 28, गुदाशयाच्या कर्करोगासाठी 27, एंडोमेट्रियमच्या कर्करोगासाठी 23, पित्ताशय आणि अन्ननलिकेच्या कर्करोगासाठी प्रत्येकी 17, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी 14, सॉफ्ट टिश्यूच्या कर्करोगासाठी 11। पण इतर सर्व कर्करोगांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक केमोथेरपी देण्यात आल्याचं या आकडेवारीत दिसून येतं। 20% मध्ये वाढ झालेली आहे आणि आमच्या रुग्णालयात ती 5 वर्षांमध्ये अप्रॉक्सिमेटली 40 ते 50% वाढ झालेली आहे। या वर्षात खूप वाढ झालेली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे की लेट मॅरेज आणि लेट चाइल्ड हे पहिलं कारण आहे। दुसरं कारण आहे ओबेसिटी। तिसरं कारण आहे पोल्युशन। कधी कधी जेनेटिकल सुद्धा असतं, म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर असतो, ते एक गोष्ट आहे। जर पुढे प्रिकॉशन घ्यायचे असतील तर महत्त्वाची गोष्ट ब्रेस्ट फिडिंग तुम्ही कमीत कमी 1 वर्ष करा। ओबेसिटी होऊन देऊ नका किंवा वजन वाढून देऊ नका आणि जे हार्मोन्स घेतो आपण एखाद्या ट्रीटमेंटसाठी त्याच्यावर कंट्रोल ठेवा। तज्ज्ञांच्या मते बदलती जीवनशैली, वाढतं वय, आनुवंशिकता, लठ्ठपणा आणि उशिरा निदान होणं ही महिलांमधील स्तनाचा कर्करोग वाढीमागची प्रमुख कारणं आहेत। त्यामुळे स्तनाचा कर्करोग झालेल्या कोणत्याही रुग्णाला अनेक केमोथेरपी घ्याव्या लागतात। यामुळे उपचाराचा कालावधीही वाढतो। कर्करोग झालेल्या रुग्णांवर केमोथेरपी झालेली मुंबईतील आकडेवारी बघितली तर 2023 मध्ये 1184 रुग्णांवर केमोथेरपी सत्र झाली। 2024 मध्ये हा आकडा 1835 झाला, तर 2025 मध्ये 1847 केमोथेरपी सत्रांची नोंद झाली आहे। 3 वर्षामध्ये जर आमच्या कामा रुग्णाचा तुम्ही विचार केला तर 2023 किंवा 22च्या पहिले 800 वरे लोकांना आम्ही किमोथेरपी द्यायचो आणि आता आम्ही करंटली लास्ट इयरला 1800 लोकांना किमोथेरपी दिलेली आहे। सध्या शासकीय रुग्णालयामध्ये याचा खर्च येत नाही, फ्रीमध्ये भेटतं। पण हाच जर खर्च आपण जर प्रायव्हेटला गेलो तर एका सायकलचा खर्च सुद्धा 2 ते 3 लाखाला जाऊ शकतो आणि सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च 20 ते 30 लाखात जाऊ शकतो। त्याच्यामुळे गरीब कुटुंबाला पडण्यासारखी गोष्ट नाही आहे। त्याच्यामुळे याच्यासाठी प्रिव्हेन्शनच बेटर आहे। स्तनाचा कर्करोग हा फक्त वैद्यकीय नाही तर सामाजिक चिंतेचाही विषय बनत चाललाय। मात्र वेळेत निदान झाले तर योग्य उपचार आणि नियमित तपासणीच्या माध्यमातून या आजारावर यशस्वी मात करता येते। त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याला प्राधान्य देत नियमित तपासणी करावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।